You're a superhero. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल SM एडिट्स व्हिडिओ. तर भावांनो, तुम्ही थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितलाच असेल. जर तुम्हाला थंबनेल आणि प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचं आहे आणि आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की आजचा टेटस कसा झाला आहे. तर भावांनो, अवघ्या 2च मिनिटात आपल्याला हा टेटस तयार करायचा आहे. तर भावांनो, तुम्हाला सर्व ऑलरेडी मटेरियल दिलेले आहे. बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट ते तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन भावांनो ते डाउनलोड करून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर ते सुद्धा भावांनो तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर भावांनो, सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे टेटस तयार करू शकताल. तर भावांनो, तुम्हाला इथं काय करायचं आहे, जर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला आणि टेलिग्राम चॅनलला दोन्हीला जर फॉलो केले नसेल तर दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही दोन्हीला तिथे फॉलो करू शकता. इंस्टाग्राम आयडीला आपल्या पाहू शकता तुम्ही आपल्या रील्स किती व्हायरल होत आहेत. आणि भावांनो, टेलिग्रामला जॉईन व्हा, कारण तेथे सर्व व्हिडिओचे मटेरियल आणि सर्व व्हिडिओचे ट्युटोरियल देत असतो. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिलेले आहेत ना, ते अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये अगोदर इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. तर चला भावांनो, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल. असा इंटरफेस दिसल्यानंतर भावांनो, तुम्हाला खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट. तर सिम्पली तुम्हाला फक्त इथे बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे. तर भावांनो, फक्त आपल्याला 2च मिनिटात हा टेटस तयार करायचा आहे. त्याच्यावर भावांनो आपला वेळ जाणार नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा. स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल. आणि मटेरियल तर तुम्हाला ऑलरेडी मी दिलेलं आहे. त्या मटेरियलला कुठल्याही प्रकारचा पासवर्डसुद्धा नाही. तर हे पाहू शकता. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायची. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर भावांनो, पाहू शकता हे मटेरियलचे फोल्डर. सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, हा तुम्हाला बॅकग्राऊंड फोटो दिला आहे ना, हा बॅकग्राऊंड फोटो पहिल्यांदा सिलेक्ट करायचा आणि प्लस करून घ्यायचा आहे. प्लस केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि मूव्ह ऑन ट्रान्सफरवरती जाऊन 3 नंबरचा ऑप्शन यूज करून भावांनो थोडी याची साईज वाढवून घ्यायची आहे. याची साईज थोडी वाढविल्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी भावांनो व्यवस्थित याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं आता काय करायचं आहे, पुन्हा भावांनो प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे आणि आपल्याला इथे एक रेक्टँगल ॲड करून घ्यायचा आहे. तर हा रेक्टँगल दिसत असाल तुम्हाला भावांनो, व्यवस्थित याची लेंथ अशी वाढवून घ्यायची आणि थोडं वरच्या बाजूला सुद्धा वाढवून घ्यायचं आहे. आणि भावांनो, हा वरच्या बाजूला असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित सेट केल्यानंतर तुम्हाला सिम्पली बॅक यायचे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं आहे. आपल्याला इथे एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर भावांनो, त्या इफेक्टचं नाव आहे गॉजेशन ब्लर. तर सिम्पली तुम्हाला हे गॉजेशन ब्लर दिसत असेल ना, याच्यावरती असे क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर भावांनो, तुम्हाला याची फ्रिक्वेन्सी जी आहे ना, ती स्ट्रेंथ तुम्हाला 1.355 अशी ठेवून घ्यायची आहे. 1.355 अशी ठेवून घ्यायची आणि बॅक यायचे. बॅक आल्यानंतर कलरमध्ये जाऊन तुम्हाला ब्लॅक कलर ठेवून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित ब्लॅक कलर ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला याची लेंथसुद्धा शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित याची लेंथ शेवटपर्यंत वाढविल्यानंतर पुन्हा तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायची. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो, तुम्हाला ही ऑलरेडी मी एक PNG तयार करून दिलेली आहे. PNG याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर व्यवस्थित भावांनो ही PNG वरच्या बाजूला सेट करून घ्यायची आहे आणि मूव्ह ऑन ट्रान्सफरवरती जाऊन याची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे. आणि भावांनो, ही PNG व्यवस्थित खालच्या बाजूला थोडी सेट करून घ्यायची आहे. आणि आपली ब्लॅक PNG सुद्धा भावांनो व्यवस्थित खालच्या बाजूला सेट करून घ्यायची आहे. ब्लॅक PNG भावांनो व्यवस्थित बसली आहे का नाही याच्यावरती असं व्यवस्थित सिलेक्ट करा आणि व्यवस्थित बसवून घ्या. आणि भावांनो, तुम्हाला ब्लॅक PNGची लेंथसुद्धा शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी भावांनो, या PNGची लेंथ वाढवल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे,
प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ दिला याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचं आहे. प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करा. रोटेशनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे, म्हणजे मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन रोटेशनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला 90मध्ये ठेवून घ्यायचं आहे मायनस. आणि या व्हिडिओवरती क्लिक करायचे, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. ब्लेंडिंग अँड ऑफसेटमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन तुम्हाला स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर भावांनो याचा वाढलेला जो पार्ट आहे तो वाढलेला पार्ट असं व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. तर भावांनो आपला इथं टेटस आहे तो टेटस तयार झालेला आहे. तर सिम्पली तुम्हाला इथं इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करावे लागेल. तर भावांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या. तर हे सिम्पली शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हे दोन्ही लेअर तुम्हाला असे सिलेक्ट करायचे आहेत. लेअरमध्ये जाऊन हे कॉपी लेअर करून घ्यायचे आहेत. कॉपी लेअर केल्यानंतर सिम्पली तुम्हाला बीट मार्कवरती यायचं आहे आणि हे लेअर इथे पेस्ट करून घ्यायचे आहेत. असे व्यवस्थित हे लेअर पेस्ट केल्यानंतर हा ग्लिच इफेक्ट जो आहे ना तो त्याची लेंथ व्यवस्थित अशी शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. शेवटपर्यंत लेंथ वाढवल्यानंतर भावांनो तुम्हाला सिम्पली हे दोन्ही इफेक्ट ऑफ असतील तर हे ऑन करून घ्यायचे आहेत. ऑन केल्यानंतर पाहू शकता भावांनो आपला इफेक्ट जो आहे तो व्यवस्थित दिसून जाईल आणि व्हिडिओसुद्धा व्यवस्थित दिसून जाईल. तर भावांनो तुम्हाला अशी व्यवस्थित मी PNG तयार करून दिलेली आहे आणि तुम्हाला सिम्पली तुमचे तिथे फक्त नाव टाकून घ्यायचे आहे. तर भावांनो उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो एरो दिसत असेल ना त्या एरोवरती क्लिक करायचे, व्हिडिओमध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो सिम्पली तुम्हाला इथं काय करायचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकताल. तर भावांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला खरंच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्याला भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि भावांनो मटेरियलला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नाही, जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघा मग मटेरियल डाउनलोड करा. तर भावांनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.